विषय काय आहे ना, मला भरपूर मुलांचे मेसेज येतात की दादा इंजिनिअरिंग लय हार्ड आहे, माझ्याच्याने इंजिनिअरिंगचा अभ्यासच होणार नाही, मला इंजिनिअरिंग सोडून द्यायची. तर प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का, इंजिनिअरिंग पूर्ण हार्ड नाही, इंजिनिअरिंग एकदम इझी आहे. प्रॉब्लेम काय होतो, काही सब्जेक्ट हार्ड आहे, त्याच्यामधले काही युनिट्स हार्ड आहे. आणि नेमकं तुम्ही अभ्यासाला जेव्हा सुरुवात करता ना, तेव्हा त्या हार्ड सब्जेक्ट पासून किंवा त्या हार्ड युनिट पासूनच सुरुवात करता. त्याच्यामुळे तुम्हाला पुढचा पूर्ण सिलेबस किंवा पूर्ण तो सब्जेक्टच हार्ड वाटायला लागतो. प्रत्येक सब्जेक्टमध्ये एखादं युनिट तरी हार्ड असतं आणि प्रत्येक सेमिस्टरमध्ये एक तरी सब्जेक्ट हार्ड असतो. जे युनिट अवघड आहे अभ्यास करायला ते बिनधास्त सुरुवातीला स्किप करून टाकायचे. जे सोपे युनिट आहे ना त्याच्यापासून अभ्यास करायला सुरुवात करा. जेणेकरून जे सोपे युनिट झाले ना तुमच्या मनामध्ये एक कॉन्फिडन्स येऊन जातो की आपलं 1 युनिट झालं, आपले 2 युनिट झाले आणि कमीत कमी जे सोपे तरी सब्जेक्ट आहे ना त्याच्यामध्ये तर तुम्ही पासिंग होत्या. तुम्ही हार्ड सब्जेक्ट अभ्यास करायला लागले ना तर पूर्णच्या पूर्ण सेमिस्टरचे पूर्ण सब्जेक्ट तुमचे बॅक राहू शकतात. सोपे सब्जेक्ट सुद्धा निघणार नाही. त्याच्यामुळे आधी सोपे सब्जेक्टचा स्टडी करा, जेणेकरून तुमचे सोपे सब्जेक्ट तरी पासिंग होईल. एखादा सब्जेक्ट बॅक राहिला तर काही प्रॉब्लेम येत नाही. इंजिनिअरिंग मध्ये एखादा सब्जेक्ट बॅक राहणं कॉमन आहे. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही, घाबरून जायची गरज नाही. इंजिनिअरिंग सोपी आहे. सोप्या सब्जेक्टच्या अभ्यासापासून लागा. थेअरी सब्जेक्ट असले तर जास्तीत जास्त पेपरमध्ये लिहून या. जे एक्झामिनर राहत त्यांना तुम्हाला पासच करायचं असतं, फक्त तुम्ही लिहून तरी आलेले पाहिजे काहीतरी. त्याच्यामुळे रिलेटेबल जेवढं वाटतं तेवढं लिहून या बिंदास आणि आरामशीर तुम्ही पास व्हाल. टेन्शन घ्यायची गरज नाही. बेस्ट ऑफ लक. बाय.